मी नाही करत आहे या संदर्भामध्ये. माझं लक्ष पूर्णतः हनी ट्रॅपमध्ये हनीमून म्हणून आपल्या काय म्हणता याच्यावर आहे. आणि आम्हाला हे शोधून काढायचं आहे की कोण हा मंत्री होता. तुम्हाला बोलायच्या आधी तुम्हीच म्हणता की आम्ही नव्हतो, म्हणजे याचा अर्थ काय समजतो आम्ही त्याच्यातून? का असं तुम्हाला वाटतं की आहे? का असं वाटतं की नाथाऊला टार्गेट केलं पाहिजे? मी माझं काम करतो आहे ना. मी कधीही माझ्या आता माझ्या मुलाविषयी बोललो, परत दुनावतो की तुझ्यात ताकद असेल, तुझ्यात हिंमत असेल आणि खऱ्या अर्थानं तुझे पद वरच्या बाजूला असेल तर त्याने माझ्या मुलाच्या खुनाची चौकशी की म्हणतो का आत्महत्येची चौकशी सीबीआयकडून करावी. नाथाऊ तयार ना. कारण गिरीश महाजन हे बोलतो कशामुळे? माझा एकुलता एक मुलगा गेला त्याचं दुःख मला आहे, पण गिरीश महाजनला मुलगाच नाही आहे. त्यामुळे मुलगा गेला तर दुःख काय असणार आहे त्याला? आणि मी 7 दिवस नव्हतो, मग 3 दिवस मी आधी नव्हतोच ना. आणि त्याही दिवशी नंतर असा कोणता नाथावला असं झाले की त्याचं हे करत बसू? म्हणजे या रीतीनं असे करत राहायचे उद्योग. तर चौकशी करा. नाथाभाऊ लोटांगण घालता म्हणजे दिल्लीला आयुष्यात कधी कोणासमोर लोटांगण घातलं नाही आयुष्यात. माझ्या मातापित्यांच्या शिवाय दिल्लीमध्ये जाताना अभिमानानं स्वाभिमानानं मी चिठ्ठी देतो. मला वेळ देतात तुमचे मंत्री, आजही देतात. आजही तुमचे वरिष्ठ नेते नाथाभाऊला त्याच सन्मानानं त्याच आदरानं आमच्याशी बोलतात.